राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान सुरू आहे। 2869 जागांसाठी 15,931 म्हणजे जवळपास 16,000 उमेदवार रिंगणात आहेत। पुणे, संभाजीनगर, नाशिक, नागपूर निवडणुकीच्या रिंगणात माजी महापौर आणि उपमहापौरांसह जवळपास 6 ते 7 वेळा महापालिकेत प्रतिनिधित्व केलेले अनुभवी नगरसेवक सुद्धा पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावण्यासाठी या निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेत। दुपारी 3:30 वाजेपर्यंत नाशिकमध्ये 39.64% मतदान झालंय, तर नागपुरात 41.9% इतकं मतदान झालंय। संभाजीनगरात 3:30 वाजेपर्यंत 43.67% इतकं मतदान झालंय। मात्र अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या घटना समोर येत आहेत। अनेक ठिकाणी बोगस मतदान झाल्याचा प्रकारही उघडकीस आलेला आहे। महापालिकेत कोण कुणावर वरचढ ठरणार, अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। त्यामुळे उद्याच्या निकालामध्ये काय चित्र दिसतं ते पाहणं महत्त्वाचं असेल। संभाजीनगर, विरार, जालना आणि कल्याणमधली ही दृश्य आपण पाहतोय। आणि आता आपण थेट जाऊयात संभाजीनगरमध्ये काय स्थिती आहे आपण जाणून घेऊयात मोहसिनकडनं। मोहसिन आपल्या सोबत आहेत। मोहसिन, संभाजीनगरमध्ये काय स्थिती आहे? कारण सकाळपासून मतदानाचा वेग मुंबईत तरी वाढल्याचं दिसतंय। संभाजीनगरमध्ये सकाळपासून काही ठिकाणी गोंधळ आम्ही बघितला होता। आता तिथली स्थिती काय आहे? नक्कीच 3:30 वाजे उत्सव आपण या ठिकाणी पाहायला मिळतोय। आपल्याला संभाजीनगरच्या L4 मधली ही सगळी चित्र आहे। स्वामी विवेकानंद विद्यालय मंदिर व माध्यमिक विद्यालय या ठिकाणचे हे चित्र आहे आणि लांबपर्यंत म्हणजे फार गेट पर्यंत ह्या सगळ्या रांगा लागलेल्या आहेत। इथे एकूण 6 बूथ आहेत। सगळ्या रांगा लागलेल्या आहे। इथे इकडच्या बूथवर थोडंसं कॅमेरा दाखवायला लागेल। त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर दरवाजाजवळ पाय ठेवायला देखील जागा नाहीये आणि त्यामुळे प्रचंड गर्दी या ठिकाणी उसळलेली आहे। लोक जे आहे तर मतदान करण्यासाठी अचानक पद्धतीने या बूथवर आलेले आहे आणि आता पोलिसांसमोर देखील प्रश्न सगळ्या लोकांना आवडणं अवघड झालेलं आहे। हातात मतदान कार्ड आहे, कुणाकडे आधार कार्ड आहे, अशा पद्धतीने ही सगळी लोक या ठिकाणी अचानक पद्धतीने या जो हा स्वामी विवेकानंद विद्यालय आहे त्या ठिकाणी मतदानासाठी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। मग तरुण असतील सगळेच मोठ्या प्रमाणात या बूथवर अचानक पद्धतीने ही गर्दी उसळली आणि आता 5:30 वाजता मतदान प्रक्रिया म्हणजे आतमध्ये गेटमध्ये गेल्याची बंद होईल। त्यानंतर जे आतमध्ये लोक आहेत त्यांना मतदान करता येणार आहे आणि जी माहिती मिळते त्यानुसार किमान 10 वाजेपर्यंत या बूथवर मतदान होण्याची शक्यता आहे। तर गर्दी एवढी मोठी आहे की लांबपर्यंत गेट अजूनही बंद करण्यासाठी पोलीस तिथं थांबलेले आहे आणि अजूनही लोक या ठिकाणी येत आहेत आणि एका वेळी 4-4, 5-5, 10-10 लोक एकाच वेळी या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात। शेवटच्या क्षणी अशा पद्धतीने ही सगळी गर्दी उसळली आहे आणि मोठ्या प्रमाणात रांगा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। संभाजीनगरच्या अनेक भागात आता संध्याकाळच्या वेळेस म्हणजे शेवटच्या टप्प्यात अशा पद्धतीने ही सगळी गर्दी पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात आता स्वामी विवेकानंद जे महाविद्यालय L4 मधलं आहे त्या ठिकाणी आपल्याला ही गर्दी उसळल्याचं पाहायला मिळते। मोहसिन, अजून एक मुद्दा असा आहे की ही गर्दी आत्ताच उसळलेली आहे की दिवसभर असाच प्रतिसाद मतदारांचा आहे आणि विविध ठिकाणी संभाजीनगरमध्ये काही मारहाणीच्या घटना घडल्या, काही ठिकाणी गोंधळ उडाला होता। एकूणच संभाजीनगरमधलं दिवसभरातलं वातावरण कसं होतं, काय काय नेमक्या घटना सांगता येतील? नक्कीच गर्दी ही आतापर्यंत नव्हती इथे, पण काही 20 मिनिटापूर्वी अचानक या ठिकाणी अशी गर्दी झाली। आता जर घटनांचा विचार केला तर आपण घटना संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात घडल्या आहे। काही वेळापूर्वीच जे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहे राजेंद्र जंजाळ यांनी त्यांच्या गाड्यावर घालण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात त्या गाड्यांचं नुकसान झालंय। त्या सगळ्या प्रकारात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। दुसरीकडे आतापर्यंत 8 महिलांना बोगस मतदान करताना पोलिसांनी पकडलेलं आहे, त्यांची देखील चौकशी सुरू आहे। दुसरीकडे अनेक ठिकाणचे पैसे घेतानाचे संभाजीनगरचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत। त्यामुळे एकंदरीत राडा आणि संभाजीनगरचं जे समीकरण पहिल्या दिवसापासून आपल्याला पाहायला मिळत होतं ते समीकरण आज देखील पाहायला मिळालं। अजून शेवटचा अर्धा तास आहे। अजून या सगळ्या संभाजीनगरमध्ये काय काय घडामोडी होतात हे पाहणं महत्त्वाचं असतं। असं म्हटलं जातं की शेवटचे अर्धा तास हा पोलिसांसाठी किंवा निवडणूक विभागासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात। या अर्ध्या तासात अनेक घडामोडी घडतात, त्यामुळे आणखी काय काय होतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। 3:30 वाजेपर्यंत 43% मतदान असणार आहे। 3:30 वाजेपर्यंत 43% मतदान झालंय। हा आकडा शेवटी कितपर्यंत जातो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण आजचा दिवस देखील या सगळ्या राड्या आणि गोंधळामुळे संभाजीनगर अगदी मोहसिन, संभाजीनगरमधल्या या सगळ्या मतदानावर आपलं लक्ष असणार आणि आता ही गर्दी पाहता साधारण 9 ते 9:30 वाजेपर्यंत हे मतदान चालेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। धन्यवाद मोहसिन दिलेल्या अपडेट्सबद्दल। आणि आता आपण थेट जाऊयात नाशिकमध्ये काही वेळापूर्वी एका ठिकाणी राडा झाला होता, तिथे आता
स्थानिक भाजपचे आमदार देवयानी फरांदे दाखल झालेले आहेत. नेमकी काय स्थिती आपण जाणून घेऊयात. प्रांजल आपल्यासोबत आहे. प्रांजल, काय नेमकी स्थिती आहे नाशिकमध्ये? विनोद सर, खरं तर जिथे देवयानी फरांदे गेलेला आहे तो प्रभाग 15 आहे, तिथे त्या भद्रकाली पोलीस स्टेशनला दाखल झालेला आहेत. मात्र दुसरीकडे आपण जर बघितलं तर मी सध्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये शासकीय कन्या विद्यालय तिथे आलो आहे. तुफान असा गोंधळ हा इथे सुरू आहे. आपण ही दृश्य बघत आहोत, ताजी ही दृश्य आहेत. खरं तर मतदान केंद्राचं जे बूथ आहेत हे ते दार आपण बघितलं तर हे दार बंद करण्यात आलेलं आहे. खरं तर काय नक्की बिघाड झाला आहे की काय झालं आहे ही याची कोणतीही कल्पनाही दिली जात नाहीये. तर बाहेर आपण बघितलं तर मतदार हे अक्षरशः इथे त्रस्त झालेले आहेत. गोंधळ हा घातला जातोय. समोर आपण बघितलं तर ही रांग बघा, दूरपर्यंत ही रांग नाही, जाऊन पोहोचलेली आहे. पण मतदार का त्रस्त आहेत आणि दारं का बंद करून घेतलेली आहेत? का मतदारांना तिथं मतदानासाठी आज जाऊ दिलं नाही? कारण काय नेमकं प्रांजल? खरं आहे की आता आपण जर बघितलं तर हे संपूर्ण म्हणजे प्रभाग क्रमांक 13 मधील हे बूथ आहेत. इथे या महिला दाखल झालेल्या आहेत. जवळपास म्हणजे जर ही परिस्थिती बघितली तर अर्धा एक तासापासून या महिला इथे आलेल्या आहेत. मात्र हे दार जे आहे ते उघडलं जात नाहीयेत. नक्की काय बिघाड आहे की काय ते कळत नाहीयेत. आपण या महिलांशी बोलूया. काय झालं, काय बरं दार लावलं? ते गर्दी झाली, अचानक गर्दी झाली ती, मध्ये गर्दी होती आणि लाईनीत उभे राहत नाही ना, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आलेला मग आहे. दार काय लावलंय? काय मतदान चालू आहे का बंद त्यांचं आहे? पूर्ण झाल्यानंतर आपण ते दुसरे घेऊ ना, त्यांचं पूर्ण होऊ द्या ना. एकदमच टाकले तर गर्दी होईल ना. आपण बघत आहोत तर पोलीस सांगतायत की अचानक गर्दी उसळलेली आहेत आणि त्यामुळे आम्हाला दार बंद करावं लागलेत. मात्र मतदान प्रक्रिया ही सुरू आहे असं सांगितलं जात आहे. आपण जर बघितलं तर दरवेळेसच साधारणतः 4-4:30 नंतर मतदानाला गर्दी ही उसळत असते असं नेहमी बघायला मिळत असतं. आणि आता देखील आपण इथं दृश्य बघितली तर अक्षरशः हे बघा की कुठे 3-4 रांगा लावण्यात आलेल्या आहेत या महिला मतदानासाठी. तुम्ही कुठून आलात? 25 नगरमध्ये. 25 नगरमधून. काय आता मतदान आत्ता आलेलं आहे, किती वाजता मतदान होईल? आता आम्हाला काय माहिती, आता द्यायचंय, फक्त निघायचंय. गावाचे उभे बरं. किती वेळ झालं येऊन? 1 तास झालं. 1 तास झालेला आहे त्यांना येऊन. आपण नाशिकमधल्या प्रभाग क्रमांक 13 मधली दृश्य पाहत होतो. प्रांजल आपल्यासोबत होते आणि महिलांचं काय म्हणणं आहे आपण ऐकूयात. खरं आहे की आपण बघत आहोत कोणतंही कारण त्यांना दिलं जात नाहीये. तिकडे बाहेर जरी आपण बघितलं तर दूरपर्यंत ही रांग मतदान केंद्राबाहेर जाऊन पोहोचलेली आहेत. आणि खरं तर म्हणजे ही मतदान संपायला आता किती वेळ अंदाजे लागेल हे सांगता येत नाहीये. दरवेळेसच आपण जर बघितलं तर साधारणतः रात्री 9 ते 10 पर्यंत मतदानाची प्रक्रिया ही सुरू असते. मात्र आता पहिलं 5:30 वाजून गेलेले आहेत. अजूनही मतदार हे मतदान केंद्रांवरती येऊन पोहोचत आहेत. मतदार हे मतदान केंद्रांमध्ये येऊन पोहोचत आहेत आणि हद्दीच्या आतमध्ये जितके मतदार येतील त्या सगळ्या मतदारांचं मतदान बजावल्याशिवाय हे मतदान बंद करता येणार नाही. त्यामुळे आता हा रात्री किती वेळ लागणार आहे ते पाहणं महत्त्वाचं असेल. ही आपण गर्दी बघतोय अतिशय मोठ्या प्रमाणावर आणि त्यातही महिलांचा भरणा अधिक दिसतोय मतदारांमध्ये आणि काहीसं गोंधळाचं वातावरण नाशिकमधली ही स्थिती आहे. आता आपण पुण्यात जाऊया. पुण्यात राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. राहुल, पुण्यामध्ये काय स्थिती आहे? कारण आपण बघितलं संभाजीनगर, मुंबई आणि नाशिकमध्ये मतदानाची टक्केवारी थोडीशी सरासरीपेक्षा अधिक दिसते. पुण्यातही हे चित्र आहे का? राहुल, माझा आवाज येतोय? टक्केवारी ही वाढणार आहे हे आत्ताच दिसायला लागले. साधारणपणे 55 ते 60% कारण जे त्यांचं मुख्य ऑफिस आहे महानगरपालिकेचं की जिथून सगळ्या पुण्याचं कोऑर्डिनेशन 165 जागांचं केलं जातं आहे तिथेच मी उभा आहे. साधारणपणे सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या 2 तास फारशी गर्दी नव्हती. त्यामुळं असं वाटत होतं की मतदानाचा टक्का घसरतो की काय. दुपारनंतर ती वाढली आणि आता तर प्रचंड अशा रांगा लागलेल्या आहेत सगळीकडे. मी आत्ता आयुक्तांशी बोलत होतो तर ते म्हणाले की याआधीचं रेकॉर्ड होतं 57%, पण यावेळेला कदाचित त्या टक्क्याच्या आसपास आपण जाऊ किंवा त्याच्यापेक्षा जास्तचं मतदान होईल. याचा अर्थ सरळ आहे की 5-7 वर्षानंतर ही जी निवडणूक होते आहे आणि अत्यंत त्वेषानं ही निवडणूक लढली गेली आहे. अपक्ष पण आहेत आणि सगळेच राजकीय पक्ष या निवडणुकीत आहेत. त्या प्रत्येक उमेदवारानं अधिकात अधिक मतदार आपला कसा बाहेर पडेल असा विचार केलेला आहे आणि त्याप्रमाणे मतदार बाहेर आणण्याचे प्रयत्न झालेत. कोथरूडमध्ये चांगलं मतदान झालं आहे, वारजेमध्ये चांगलं झालं आहे, बावधनमध्ये चांगलं झालेलं आहे. थोडासा जो उपनगराचा भाग आहे त्यातले काही उपनगराचे भाग वगळता बऱ्याच ठिकाणी दुपारच्या नंतर मतदाराची टक्केवारी वाढायला सुरुवात झाली.
आणि मला तर असं वाटतं आहे की कदाचित 57% आकडा हाही पुढं जाईल आणि बराच काळ मतदान चालेल. कारण आत्ता 5:30 वाजता नियम असा आहे की जो शेवटचा मतदार आहे त्याच्या हातामध्ये 1 क्रमांकाची चिठ्ठी देतात आणि मग त्याच्यानंतर ती मतदान प्रक्रिया थांबवतात. पण आत्ता असं होऊ शकतं की 6:30, 7, 8 वाजेपर्यंतसुद्धा मतदान सुरू आहे. आणि याचा चांगला अर्थ असा आहे की जे राजकीय पक्ष असा विचार करत होते की आपल्या उमेदवारानं अधिकात अधिक मतदार बाहेर काढावेत, तर तसं झालेलं आहे. छुटपुट घटना काही ठिकाणी घडल्या, जवळपास 60 ठिकाणी EVM बदलाव्या लागल्या त्यांना, काही ठिकाणी तक्रारी आल्या, पण त्या तक्रारी वगळता सगळीकडे शांततेमध्ये मतदान झालेलं आहे. आणि हे मतदान हे बदलासाठी आहे का आहे ही सत्ता राखण्यासाठी आहे ते आत्ता लगेच कळेल, कारण थोड्याच वेळात आपण एक्झिट पोल पण करणार आहोत. तर मला असं वाटतं की हे प्रशासनाचं पण यश आहे आणि राजकीय कार्यकर्ते, नगरसेवक पदाचे उमेदवार यांचं पण यश आहे की त्यांनी मतदानाची टक्केवारी वाढवली आणि कदाचित रेकॉर्ड ब्रेक मतदान पण पुण्यात झालंय असं दिसेल आपल्याला. राहुल, अजून एक मुद्दा आहे की पुण्यामध्ये एक वेगळा प्रकार दिसून आला होता. वॉशिंग मशीन, चांदी अशा वस्तू वाटल्या गेल्या होत्या. मतदारांना आमिष दाखवली जात होती. पैसे वाटपाचे मोठे प्रकार समोर आले होते. या सगळ्या प्रभागांमध्ये ज्या ज्या ठिकाणी या घटना घडल्या त्या प्रभागांमध्ये मतदारांचा प्रतिसाद कसा आहे? चांगलं आहे, कारण हे वाटप कालच संपलेलं आहे. आज काही ते होणार नव्हतं. काल रात्री 12 वाजेपर्यंत ते वाटप झालंय. त्याच्यामुळं त्यांनी आपापली व्यवस्था, आज एक व्यवस्था वेगळी होती, ती म्हणजे ते ज्यांना वाटप झालं आहे किंवा जे आपले खात्रीशीर असे मतदार आहेत त्यांना घेऊन जाण्यासाठी रिक्षाची व्यवस्था, वाहनांची व्यवस्था करून मोठ्या प्रमाणामध्ये ते केलं गेलं. आणि पुण्यामध्ये फक्त वॉशिंग मशीनच नाही तर चांदीची भांडी दिली, मिक्सर दिले लोकांना, 4 चाकी गाड्या दिल्या, 2 चाकी गाड्या दिल्या, परदेशवारीचं आमिष दाखवलं गेलं आणि ते लकी ड्रॉनी केलं. त्यामुळं पेरिफेरीमध्ये म्हणजे आता हे तर फार वाईट आहे, पण आता ते सांगायला हरकत नाही. 6 असे प्रभाग आहेत विनोद की जिथे 100 कोटी रुपये वगैरे, काही जणांना एक्झॅजरेशन वाटेल पण हे खरं आहे असं म्हणतात की पुण्यामध्ये 100 कोटी रुपये वगैरे एका प्रभागात वाटले गेलेत, खर्च केले गेलेत. कारण अत्यंत त्वेषाने ही निवडणूक झालेली आहे आणि म्हणूनच थोडीशी सत्ताधाऱ्यांना सुद्धा वाटते की ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसनं ही निवडणूक अत्यंत चुरशीची केली, मी तर म्हणेन की अजित पवारांनी ही निवडणूक अनेक अर्थाने एन्जॉय केली, शांततेत सगळ्या निवडणुकीचं हे व्यवस्थापन केलं. पण त्या सगळ्याचा एकच परिणाम झाला की मताचा टक्का वाढला आणि बरेच मुद्दे पुण्यातले चर्चेला आले. गुंडापुंडांचे होते, पैशाचे होते, नातेगोत्यांच्या संबंधातले होते, त्यानंतर जे मूळचे कार्यकर्ते त्यांना न दिलेल्या तिकिटाचे होते. या सगळ्यामुळं मतदानाचा टक्का वाढण्यामध्ये, कारण ईर्षेनं ही निवडणूक लढली गेली एवढं तर दिसतंय. राहुल, अजून एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या निवडणुकीत एक प्रकर्षानं बाब जाणवली, ती म्हणजे अजित पवारांचा बदललेला सूर आणि अजित पवारांचा बदललेला नूर. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या आणि अजित पवारांची गेल्या आठवड्याभरातली जर साधारण वक्तव्य बघितली तर अजित पवारांच्या मनात काहीतरी वेगळं असल्याचं दिसतंय. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये जर निकाल काही अजित पवारांच्या पथ्यावर पडणारे लागले तर पुढच्या काळात राजकीय वातावरण किंवा राजकीय समीकरणं बदलू शकतात, अशा स्वरूपाची चर्चा आहे. पुण्यामध्ये त्याबाबत काय नेमकी राजकीय वर्तुळात चर्चा आहे अजित पवारांच्या या बदललेल्या सुराबाबत? मला वाटतं की अजित पवार आणि मुख्यमंत्री दोघांनी पण ते स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांची ऑफ रेकॉर्ड बोलताना पण ते म्हणाले की आम्हाला कल्पना नव्हती की अजित पवार एवढ्या पद्धतीनं ही निवडणूक त्वेषाने लढतील आणि त्यांनी खरोखरच आव्हान उभा केलं. पण नंतर मात्र अजित पवारांचा सूर थोडासा बदलला आणि त्याचंच द्योतक आहे की लोक असं म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान म्हणजेच भाजपला मतदान किंवा भाजपला मतदान म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान. आणि सुनील तटकरे यांची जी प्रेस कॉन्फरन्स झाली परवाच्या दिवशी त्याच्यात त्यांनी सांगितलं की निकाल लागल्यानंतर आम्ही हे राजकीय पक्ष एकत्रितच येऊ, कारण आम्ही सत्तेमध्ये वाटेकरी आहोत. फक्त काय झालं की ह्या निमित्ताने पुणे शहरातले मुद्दे, एकमेकावरती भ्रष्टाचाराचे आरोप, गुंडपुंड, त्यानंतर कोणत्या पक्षानं किती पैसे खाल्ले वगैरे ह्या सगळ्याची चर्चा झाली. आणि त्या चर्चेमुळं एरवी सत्ताधारी घटक पक्ष एकमेकावरती जे आरोप करत असतो तर ते विरोधकांनी करणं अपेक्षित होतं, तो सत्ताधाऱ्यांनीच केला. आणि एक पॅटर्न आहे की जो मला वाटतं की अलीकडे खूप स्थिर झाला आहे, ते म्हणजे सरकारमध्येच राहून विरोधी पक्षाची भूमिका बजावायची, विरोधकांना स्पेसच मिळू द्यायचा नाही. तसंच पुण्यामध्ये झालं की निवडणूक ही फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्या दरम्यान झाली. एक मात्र मला सांगायला पाहिजे की अशी स्पर्धा जर झाली नसती तर अक्षरशः भारतीय जनता पार्टीनं हा विजय एखादी खेचून नेला असता. पण आता जेव्हा एक्झिट पोलला आपण सुरुवात करू तेव्हा मी इथे सांगेन की पुण्याचं सध्याचं चित्र काय. पण पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा असेल किंवा पुण्यामध्ये असेल, अत्यंत त्वेषाने ही निवडणूक दोन्ही राजकीय पक्षांनी लढली. पण अंतिम निकालानंतर दोघंही राजकीय पक्ष एकत्रित येतात अशी स्थिती आहे. कारण अजित पवारांनी माध्यमांना सांगितलं आहे की आत्ता आम्ही सत्तेत आहोत आणि 2029ला सुद्धा आमचा प्रयत्न असेल की आम्ही सगळेच मिळून युतीनं लढू, कारण त्या सत्तेत राहण्याचे जे वेगळे फायदे असतात ते आम्हाला हवेच आहेत आणि ते निसंदिग्धपणे सांगतात, कुठलाही आडपडदा न ठेवता. पण एक मात्र आहे की अजित पवारांनी ही निवडणूक खऱ्या अर्थाने एन्जॉय केली, खूप
खूप रिलॅक्स, विनोदबुद्धी असलेले, माध्यमांना सतत उपलब्ध असलेले आणि ज्यांनी हेडलाईन्स दिल्या, माध्यमांना ज्याची गरज असते असे अजित पवार महाराष्ट्राने बघितले, जे कदाचित ह्यापूर्वी अशा पद्धतीचे नव्हते पाहिले. अगदी राहुल, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. मात्र आता आपण थेट जाऊयात नागपूरमध्ये काय स्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आपल्यासोबत आहेत. प्रवीण, सकाळपासूनच नागपूरमध्ये सुद्धा मतदार अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत होता. दुपारच्या सुमारास काहीसं मतदानाचा टक्का घटला होता. संध्याकाळची काय स्थिती आहे आणि एकूणच ओव्हरऑल दिवसभरातल्या काय घटना आहेत नागपूरमधल्या, ज्या आपल्याला दर्शकांना सांगू शकतो आपण? 12 मिनिटं झाले आता की मतदान जे आहे ते बंद झालेलं आहे. त्यामुळे मी आता रामदास पेठ परिसरातल्या हिंदी मोर प्राथमिक शाळेमध्ये आहे आणि या ठिकाणी जे लोक आतमध्ये आले आहेत त्यांचं मतदान घेतलं जात आहे, पण दरवाजे लॉक केले जात आहेत. हे दरवाजे आहे हे बरोबर 5:30 वाजता बंद करण्यात आले आणि आतमध्ये जे लोक आहे त्यांचं मतदान झालंय. 12 मिनिटं झाले आता आणि इथे जरी परिसर मोकळा दिसत असला तरी काही वेळापूर्वी गर्दी होती. हा जो भाग आहे रामदास पेठ धंतोली प्रभाग क्रमांक 15 या ठिकाणी जे 4 उमेदवार आहे ते वेगवेगळ्या पक्षानं वेगवेगळे देण्याचा प्रयत्न केला आहे. हा जो प्रभाग आहे या प्रभागाचं सांगण्याचं कारण हे आहे की उच्चभ्रू भाग आहे हा आणि यासोबतच झोपडपट्ट्या आणि ज्या ठिकाणी अनधिकृत वस्त्या आहेत तो सुद्धा हा भाग आहे. त्यामुळे या भागामध्ये जेव्हा 5:30 वाजता गर्दी होती तेव्हापर्यंत लोकांना जाऊ दिलं आणि आता लोकांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. दुसरीकडे नागपूर शहरामध्ये काल मध्यरात्री भूषण शिंगणे जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहे प्रभाग क्रमांक 11चे, त्यांच्यावरती प्राणघातक हल्ला झाला आणि त्यांचा जीव थोडक्यात वाचला. काँग्रेसचे त्या ठिकाणी ज्या उमेदवार आहेत आणि त्यांचे पती त्यांनी त्या ठिकाणी हल्ला केल्याचा आरोप भाजपच्या वतीनं करण्यात आला. देवेंद्र फडणवीस तशी त्या अर्थानं गाजली शिंगण्यांवरचा हल्ला असेल किंवा इतर काही घटना असतील, पण एकूणच आत्ताचं जर स्थिती बघितली तर मतदान बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे आणि गर्दी सुद्धा ओसरलेली आहे. आपण पुन्हा एकदा मुंबईत जाणार आहोत. मुंबईत काय स्थिती हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत सागर कुलकर्णी आहे. सागर, मुंबईमध्ये कधी नव्हे ते रांगा दिसत आहेत. कुठल्या प्रभागात सध्या तू उभा आहेस आणि काय चित्र आहे तिथलं? विनोद, विशेष म्हणजे मी कुलाबा या मतदारसंघात आणि या मतदारसंघामध्ये म्हणजे आपणास माहीत आहे की लोकसभेला आणि विधानसभेला सर्वात कमी मतदान झालं होतं. पण आजची परिस्थिती मात्र वेगळी आहे. मुंबई महापालिकेसाठी मुंबईचे जे मतदार आहेत ते आवर्जून अद्यापही मतदान करत आहेत. जवळपास 5:42 झालेले आहेत. 5:30 वाजेपर्यंत मतदान होतं तरी देखील इथे काही सेंटरवर BLO जे आहेत, इथं प्रभाग क्रमांक 225चा मतदान केंद्र आहे आणि इथे मतदानाच्या रांगा ज्या आहेत त्या दोन्ही बाजूला लागलेल्या आहेत. अनेक जण मतदार आहेत, त्यांना आपण काही जणांना विचारूया देखील. वोटिंग के लिए आप रुके हैं? कब आए? आखिरी टाइम में आ गए इसलिए रुके? टाइम में, यस सर, 5 बजे आए इसलिए रुके. कुलाबा एरियामध्ये कुलाबामध्ये सगळ्यात कमी मतदान होतं असं म्हटलं जातं, पण आता आवर्जून लोक थांबलेत आणि मतदान आज सगळ्यांनी सतर्क राहिलेले आहे. या टायमाला याप्रमाणे जवळजवळ 95% वोटिंग झालेली आहे असं मला वाटतंय कुलाब्यामध्ये. यावेळेस मुंबईकरांनी भरपूर मतदान भरपूर मतदान केले. इथे आवर्जून जर पाहिलं तर ही रांग आहे. अरुण पेडणेकर आमचे सहकारी सगळे दाखवतील. इथे आजपर्यंत अशी दूर रांग आहे की जी मतदानासाठी लोक थांबलेले आहेत आणि मतदान अद्यापही सुरू आहे. जवळपास 6 वाजेपर्यंत हे मतदान चालेल असं दिसून येतं. लोकांना यावेळेस मतदान, विशेष म्हणजे विनोद, मुंबईमध्ये विधानसभेला 9,000च्या आसपास मतदान केंद्र होते, ते आता 11,000 पर्यंत वाढले होते. म्हणजे इतके मतदान केंद्र वाढूनही लोक उशिरापर्यंत आलेले आहेत. जर या माझ्या मागचा प्रिमायसेस पाहिला तर गेट जे प्रमुख आहे ते गेट मात्र बंद केलेलं आहे, कारण की 5:30 वाजेपर्यंत या प्रिमायसेसमध्ये जे लोक आले त्यांच्यासाठी गेट हे खुलं होतं. जे लोक आलेले आहेत त्यांना आता शेवटपर्यंत मतदान करण्याची मुभा आहे. कुलाबा हा मतदारसंघ सगळ्यात कमी मतदानासाठी ओळखला जातो, पण अपेक्षा आहे की यावेळेस मुंबईकरांनी भरभरून मतदान केलेलं आहे. मागच्या वेळेसचा जो आकडा होता जवळपास 55-56% होता, त्यापेक्षा कदाचित यावेळेस मुंबईकर मतदानाचा टक्केवारी जर पाहिली तर ती वाढण्याची शक्यता आहे. BMCकडनं याबाबतची अधिकृत माहिती यायला उशीर होईल, पण जवळपास एक अंदाज वर्तवला जातोय तो 55 ते 60% आसपास मुंबईत सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत जी वेळ होती तोपर्यंत मतदानाची नोंद होण्याची शक्यता आहे. अगदी यावेळेला कदाचित मुंबईतलं मतदान वाढू शकतं असं म्हणणं आहे. धन्यवाद सागर दिलेल्या अपडेट्सबद्दल.